बीड तालुक्यामध्ये आहे आणि लोकसभा रणधुमाळी सुरू आहे आणि प्रचार अंतिम टप्प्यात आहे. उद्या प्रचाराचा तोफा थंडावतील. लोकांचं काय म्हणणं आहे हे आम्ही सातत्यानं लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. सध्या बीड तालुक्यातील पिंपळगाव परिसरामध्ये आहे आणि इथं सगळी लोक उन्हाच्या पहाऱ्यामध्ये इथं बसलेले आहेत. विचारतो त्यांच्याकडून की काय सध्या परिस्थिती चालू आहे. उभा राहा ना. लोकसभा रणधुमाळी सुरू आहे आणि 2-3 उमेदवार रणांगणामध्ये आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अशोक खिंगे आहेत, महाविकास आघाडीचे आहेत अशोक बजरंग सोनवणे आहेत, महायुतीच्या पंकजा मुंडे आहेत. कशी परिस्थिती आहे सध्या? तुम्ही कोणाला नवा खासदार म्हणून पाहू इच्छिता? आम्ही देवेंद्र फडणवीसाच्या माणसाला. देवेंद्र फडणवीस म्हणजे पंकजा मुंडे. हो. का बरं पंकजा मुंडे? कारण देवेंद्र फडणवीसांना कामच तसे केलेत. कसे काय काम आहे त्यांचे एखादं सांगाल? एखादं काय लय मोठे सांगतो. कारण पहिलं काम त्यानं महाराष्ट्रामध्ये ज्याची शिवसेना होती, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं वाटोळं करून टाकलं. हे पहिलं काम. दुसरं काम शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली. 70,000 कोटीचा घोटाळा घालून दिला आणि गेले घेऊन राष्ट्रवादी बी. हे दुसरं काम. तिसरं काम आंतरवली सराटीमध्ये गोर गरीब समजा उपोषणाला बसलेले होते न्यायासाठी, त्यांच्यावर फडणवीसनं लाठीचार करायला लावला. बायाचे डोके फोडले, त्यांना कुठं गोळ्या घातल्या. हे तिसरं काम. चौथं काम ज्याच्या घरावर सिमेंटचे पत्रे त्याच्यावर SIT लावली, कारण तो गोरगरिबासाठी लढतो म्हणून. हे चौथं काम. पाचवं काम जी समजा हे फुलं उधळीतात JCB समजा कुठं लोक स्वागत करतात, त्याच्यावर कारवाया केल्या, केसेस केल्या, गुन्हे दाखल केले. सहावं काम ते समुद्रामध्ये म्हणले होते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार आहे. हे बी केलं, लबाड बोललं. हे सहावं काम. सातवं काम म्हणले आम्ही हायवे केला. ते माजलगाव ते तेलगाव हायवे बघा, काय ओरिजिनल हायवे केला. मांडीवनी बगळी पाड्यात त्याला. का तर त्यात पैसा किती खावा म्हणून ह्यांना कळत नाही. दिला नसता फुबट टाकून आणि केली घोटाई. ते प्रकाश सोळंकी आता ते मतदारसंघामधले, त्यांच्या मतदारसंघामधून रोड गेला तो. प्रकाश सोळंकी एकच आहेत ना आता, सगळी एकच आहेत. असा तर हायवे केलाय, कारण जो मोटरसायकलवर जाईन त्याला वाटतं मी घरी जातोय का नाही ह्याची चिंता आहे त्याला. असा तर हायवे केलाय. हे सातवं काम. आठवं काम आता लोक म्हणतात पंकजा ताईला निवडून द्या, कारण त्यांना द्यावंच लागेल निवडून. कारण देवेंद्र फडणवीसांना हे काम केल्यामुळे त्यांना निवडून द्यावं लागेल. कारण त्यानं आठवं काम केलं म्हणजे ते चक्की घोटाळ्यात त्यांना फुटायचं होतं, पण घोटाळा असल्यामुळे त्यांना निघता येईना. पक्ष सोडायचा होता पण त्यांना निघता येईना. म्हणून आता हेच व्हायना ना, सोडताच येईना घोटाळ्यामुळं. आणि 9वं काम जे आहे ते आता म्हणतात आम्ही सगळं कुठं किती 70 कोटी लोकायला का काय मोफत अन्न धान्य पुरवतात. कुठं कोणाला पुरवलं ते दाखवा म्हणून. फक्त हे भाजपचं काय नाही, हे लबाड बोलतात. आणि हे कसं आहे, हे सगळं खोटं बोलून सगळा भ्रष्टाचार चालू केला आहे ना. ह्याच्यामुळे ह्यांना भाजपला निवडून द्यायचे ह्या वेळेस. तुम्ही तर निवडून द्यायचं म्हणतात, म्हणजे सगळी कामं त्यांनी केलेली, त्यांची पडती बाजू सांगितली तुम्ही, तर निवडून द्यायचं. मग त्याच्यामुळेच निवडून द्यायचं नाही. लबाड बोलतात निवडून द्यायचे, लबाड बोलतात म्हणून निवडून द्यायचे, दुसरं काय नाही. लबाड बोलणारे तुम्हाला आवडतात? लबाड बोलणारेच आवडतात. आता कोणाच्या संघ समजा कोणी आसन नसन, कोणी धंदा करीत आसन नसन, त्याला म्हणते चंदन चोर. आता हे काही नाही का, ह्यांच्याकडे काहीच नाही. कोणावर बी आरोप घेणं सदा हे गुन्हा आहे, पण हे त्यांना म्हणते चंदन चोर आहे ती. त्याच्यामुळे हे ह्यांनाच निवडून द्यायचं. मग ह्यांच्याकडे गेल्यावर काही घोटाळे आटाळे लागत नाहीत ना मागं, त्याच्यामुळे ह्यांच्या संगत राहायचं आपलं. त्याच्यामुळे निवडून द्यायचे. म्हणजे सगळा खोचक टोला आहे तुमचा सगळा? नाही खोचक टोला नाही, कारण केलेले कामं तुम्हाला दिसतात नाही. आम्ही सांगतो का? बरं ह्यातमध्ये कोणचं काम आहे खोटं केलेलं त्यानं? सगळे कामं केले ते खरं आहे का खोटं आहे? केलेलेच आहेत ना. बजरंग सोनवणेचे असे काही तुम्ही सांगितलेले कामं नाहीत? मग कुठे बजरंग सोनवणेचं काम दाखवा, त्यांचा काय घोटाळा आहे, कुठं काही काय. त्याच्यामुळे हे आपलं पंकजा मुंडे ताईलाच निवडून द्यायचं आपल्याला.
म्हणजे घोटाळे करा रिकामी. घोटाळे करायला रिकामे. इथं मजेशीर कॉमेंट केली, म्हणजे प्रतिक्रिया दिलेली आहे की खोचक टोले या ठिकाणी लगावलेले आहेत. 10 कामे जे आहेत या ठिकाणी नोंदून सांगितले, उल्लेख केला 10 कामांचा, आणि यामुळे त्यांना आम्हाला निवडून द्यायचं आहे. कारण दुसरा माणूसच नाही, इतक्या खालच्या पातळीवर जाऊन अशा प्रकारचे भ्रष्टाचार, अशा प्रकारचे प्रयोग करणारे नेते हे आहेत, असं थोडक्यात यांचं म्हणणं आहे. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमुळे त्यांना निवडून द्यायचे. पुन्हा बजरंग सोनवणेंना चंदन चोर म्हणून जे आहे त्यांच्यावर आरोप लावले जातात. कोणी सोबत सहकारी असेल नसेल, यांच्या जे काय आरोप आले किंवा बातम्या आल्या त्याच्यावरून थेट त्यांच्यावर टीका केली जाते. मात्र इकडं जे आहे ते अनगिनत ज्याची मोजणी होऊ शकत नाही अशा प्रकारचे घोटाळे करणाऱ्या लोकांना सोबत घेऊन, पक्ष स्थापन घेऊन सरकार स्थापन करणाऱ्या लोकांसोबत जाणाऱ्या पंकजा मुंडेंना मतदान करणार आहोत, असा खोचक टोला या ठिकाणी जे आहे ते एका मतदारांना लगावलेला आहे. कॅमेरा पर्सन परिवर्तन जाधवसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.